बाळूमामा ट्रस्टमध्ये कथित भ्रष्टाचाराचा भडका, सेवेकरी मंडळाचा गंभीर आरोप, 28 डिसेंबरला ठिय्या आंदोलनाचा इशारा। बाळूमामा ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनागोंदी सुरू असल्याचा गंभीर आरोप हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाने केला आहे। ट्रस्टमधील कर्मचारी व मेंढपाळ मेंढके यांचे मागील 3 महिन्यांचे सुमारे 30 लाख रुपयांहून अधिक पगार थकीत असूनही अद्याप देण्यात आलेले नाहीत, असा आरोप मंडळाचे अध्यक्ष निखिल कुराढे यांनी केला। या संदर्भात ट्रस्टचे सचिव रावसाहेब कोणकरी यांच्याकडे विचारणा केली असता अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी सांगितल्याशिवाय चेकवर सही करणार नाही, अशी भूमिका सचिवांनी घेतल्याचे कुराढे यांनी सांगितले। या प्रकाराचा निषेध करण्यासाठी 28 डिसेंबर रोजी सचिव कोणकरी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सेवेकरी मंडळाने दिला आहे। कुराढे यांनी आरोप केला की देवस्थानची जागा उपलब्ध असतानाही ट्रस्टचे अध्यक्ष भोसले यांनी स्वतःच्या खाजगी जमिनीवर वाहन पार्किंग सुरू करून प्रति वाहन 100 ते 150 रुपये शुल्क आकारले आहे। हेच पार्किंग देवस्थानच्या जागेवर केल्यास ट्रस्टचे उत्पन्न वाढले असते, मात्र तसे होऊ न देता अध्यक्षांनी देवस्थानच्या उत्पन्नावर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय कामगार व मेंढपाळांचे पगार थांबवणे, देवस्थानच्या जमिनींची विक्री तसेच बग्गा क्रमांक 9चे कारभारी आप्पा माळी यांच्या 65 लाखांच्या बंगल्याचा उगम संशयास्पद असल्याचे आरोप करण्यात आले। आप्पा माळी हे मेंढपाळांवर मारहाण करत असल्याचेही कुराढे यांनी सांगितले। सध्या ट्रस्टमध्ये 2 गट कार्यरत असून त्यांच्यात हाणामारीच्या घटना घडत आहेत। सर्वांनाच लाभाच्या पदांची अपेक्षा असल्याने बाळूमामा ट्रस्ट मोडकळीस आल्याचे चित्र असल्याचे सेवेकरी मंडळाचे म्हणणे आहे। ट्रस्टींना तात्काळ बरखास्त करून आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी यापूर्वीही अनेक मोर्चे काढण्यात आले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत मंडळाने व्यक्त केली आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन